परमेश्वराची खरी पूजा. देहाभिमान नाहीसा झाला म्हणजे काळजीचं कारण उरत नाही. मी साधन करतो असा अभिमान देहाभिमानामुळे उत्पन्न होतो. हा साधनाभिमानही घातक असतो. तेव्हा जे काही होतं ते परमेश्वराच्या सत्तेने होतं असं मानत जावं. आपलं हित कशात असतं ते त्यालाच उत्तम कळतं आणि तो सर्व तुमच्या बऱ्याकरिताच करत असतो. तेव्हा कसलीही काळजी करू नये. त्याच्यावर विश्वास टाकून आनंदात असावं. चित्तवृत्ती परमेश्वराकडे लावावी. तेथून ती विषयाकडे जाऊ लागली म्हणजे संधी साधावी, म्हणजे त्यावर लक्ष असावं. मन विषयाकार होऊ लागलं म्हणजे माझं स्मरण करावं. बऱ्याच वेळाने आठवण झाली तरी माझं स्मरण करावं, म्हणजे पुढे पुढे लवकर आठवण होऊ लागेल. ज्याचं मन पूजेत असतं त्याची खरी पूजा होते. सर्वांभूती भगवत भाव आणि कोणाचं मन न दुखविणे ही पूजा खरी होय. पूजेला बाह्योपचाराची गरज नसते. मन मात्र अर्पण होणं जरूर आहे. पूजेत भाव असणं जरूर आहे. भक्ती आणि वैराग्य यांच्यामध्ये तसा फरक नाही. परमेश्वराची आवड म्हणजे भक्ती आणि विषयाची अनासक्ती म्हणजे वैराग्य. रामराय वनवासात जायला निघाले तेव्हा त्यांनी सीतामाईला बरोबर न येण्याविषयी सांगितलं. त्यावेळी तिने उत्तर दिलं की रामा, तुझ्याबरोबर असेन तर मला सर्व कष्ट सुखमय आहेत आणि तुझ्याशिवाय असेन तर सर्व सुखोपभोग हे मला कष्टमयच आहेत. सीता ही रामाची मोठी भक्त होती आणि म्हणून तिची अशी अवस्था होती. तिला परिस्थितीची जाणीव नव्हती. पण आपली गोष्ट अशी नाही. आपण एकीकडे परिस्थितीवर अवलंबून आहोत आणि दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे, म्हणून आपण मध्यम मार्ग धरावा. तो हा की आपण म्हणावं, रामा, माझी परिस्थिती तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे. असं आपण मनपूर्वक म्हटलं की परिस्थिती बदलली तरी आपला आनंद टिकेल. माझ्या देवाला हे आवडेल का, अशा भावनेने जगात वागणे हा सगुणोपासनेचा हेतू आहे. जसजशी आपण सगुणाची उपाधी वाढवतो तसतशी आपली इतर उपाधी कमी कमी होत जाते. सगुणाच्या उपासनेला आज आपण कल्पनेने प्रारंभ करू. मागून निश्चयात्मकता आपोआप येईल. चैतन्य सर्व ठिकाणी भरलेलं आहे. ते कुठेही प्रकट होऊ शकेल. त्याला प्रकट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे. ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते. भावना मात्र 100 नंबरी पाहिजे. त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.